जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा 2025 ची आपण जी सिरीज चालू केलेली आहे आणि त्याचाच पार्ट 1 आज आपण बनवलेला आहे। व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही देखील बाप्पा लवर असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याच्या आधीचे सगळे बाप्पा माझ्या सिरीजच्या लिंक दिलेले आहेत, त्यावरून तुम्ही बाकी सगळे व्हिडिओ देखील बघून बनवू शकता। सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून हाईप नक्की करा खाली आलेला ऑप्शन हाईप वरून। आणि मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना, वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना, आधी कृपा जानना विघ्नाच्या बंधना, आधी दाता तुझ्या एक दत्ता गणाकार शिवभावना, काल मोरदाती तुझा काळ आदर, भावदागी बोधन Once more! शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना, वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना, आधी कृपा जानना विघ्नाच्या बंधना, आधी दाता तुझ्या एक दत्ता गणाकार शिवभावना, काल मोरदाती तुझा काळ आदर, भावदागी बोधन मित्रांनो, आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलो आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, यावरती आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा मुलगा टीव्ही बघत बसलेला एक PNG आहे, तर तो ॲड करून घ्यायचा आहे आणि याला ॲड केल्यानंतर इथं बरोबर जे आहे ते 9 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं। ओके, 9 सेकंदापर्यंत वाढवल्याच्या नंतर परत एक वेळेस प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे ते बघू शकता, एक ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे, तर हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा। ओके, ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर या ओव्हरले व्हिडिओला जर साऊंड असेल तर ते म्यूट करा। पहिल्यांदा म्यूट केल्यानंतर हे ओव्हरले जो आहे त्याला ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे। ओके, स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर परत एक वेळेस प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि यात एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ देखील मी दिलेला आहे। ओके, तर इथं व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही व्हिडिओ ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओची साईज जी आहे तुम्ही तर रिसाईजमध्ये जाऊन कमी करून घ्यायचे। ओके, व्हिडिओची साईज जी आहे ते अशा प्रकारे कमी केल्यानंतर त्याला बरोबर इथं ग्रीन स्क्रीन जो आपला आहे त्याच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे सेट करायचं। ओके, प्रॉपररित्या अशा प्रकारे सेट केल्यानंतर ते बघू शकता अशा प्रकारे आपण हा सेट केलेला आहे आणि सेट केल्याच्या नंतर याला बरोबर जे आहे ते याला देखील साऊंड असेल तर हा साऊंड म्यूट करू शकता, कदाचित नसेल बट साऊंड असला तर म्यूट करा। लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं। ओके, इथं बघू शकता व्हिडिओवरती लॉंग प्रेस करायचं आणि याला बरोबर टीव्ही ग्रीन स्क्रीन जो आहे त्याच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। आता टीव्ही ग्रीन स्क्रीन जो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे। वरती तर तुम्ही सर्च करू शकता क्रोमा की। ओके, तर इथं CHROMA असं सर्च करून क्रोमा की जो इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे। क्रोमा की ॲड केल्यानंतर इथं की कलर जो आहे तो ग्रीन असेल ॲटोमॅटिकली, तर इथं थोडंसं बघू शकता साईडनं बॉर्डर दिसत आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, बॉर्डर दिसू नये म्हणून परत यावरतीच क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन क्रोमा कीमध्ये जायचं आहे। थोडंसं याचं थ्रीसोल्ड जे आहे हे थ्रीसोल्ड वाढवायचं आहे। ओके, जितकं तुम्ही थ्रीसोल्ड याचं वाढवाल तितकं जे आहे ते हे पूर्णपणे ग्रीन कलर रिमूव्ह करेल। ओके, इथं बघू शकताय थोडासा अजून राहिलेला आहे, तर साधारणतः जे आहे तिथं आपण 0.6 ते 0.8च्या आसपास ठेवायचं आहे। 0.8 ठेवल्यानंतर बघू शकताय पूर्णच गायब झालेलं आहे, तर थोडंसं आणखीन आपण थ्रीसोल्ड याचं कमी करूयात। ओके, तर जोपर्यंत आपला प्रॉपर सेट होत नाही तोपर्यंत आपण यात थ्रीसोल्ड जो आहे तो थोडासा वाढवायचा। ओके, 0.5 ठेवल्यानंतर प्रॉपर दिसत आहे बघा। आणि नॉर्मली यात आणखीन काय करू शकता तुम्ही, तर नॉर्मली यात फेदर थोडासा वाढवा, जेणेकरून बघू शकता फेदर वाढवल्यानंतर पण थोडंसं हे होते, ऑपॅसिटी त्याची कमी होते, तर फेदर आहे असा ठेवा तुम्ही। फेदरच्या तो 0.5 आणि थ्रीसोल्डच थोडासा जो आहे तो 0.56 इतका ठेवा। ओके, बघू शकता आता प्रॉपररित्या जे आहे ते हे दिसत आहे। आता यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे,
तर हे जे बीट्स आहेत त्या बीट्सवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. जेवढ्या पण बीट आहेत त्या सगळ्या बीटमध्ये मी या टाईपमध्ये फोटोज ॲड करून घेतो. काही फोटोज पूर्ण स्क्रीनवरती आहेत, बट काही फोटोज तुम्हाला लहान आहेत त्याला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे. ओके, तर या टाईपमध्ये बघू शकताय प्रॉपररित्या असे हे फोटोज जे आहेत एकदम HD क्वालिटीमध्ये आपण डाउनलोड केलेले आहेत. आणि हेच फोटो तुम्हाला मी दिलेले आहेत मटेरियलमध्ये. तर मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईट लिंक आहे, त्यावरून डाउनलोड करता येईल. तर यानंतर मित्रांनो बघू शकता आता पूर्ण मोठ्या बीट्स असणार आहेत. तर या पूर्ण मोठ्या बीट्स आपण थोड्याशा वाढवायच्या आहेत आणि या टाईपमध्ये असे सेट करायचे आहेत इमेजेस. ओके, तर पूर्ण स्क्रीनवरती जे आपण इमेजेस ठेवणार आहे त्याला थोडेसे चांगले आणि अट्रॅक्टिव्ह फोटो जे HD वाले आहेत ते आपण जर ठेवले तर आणखीन आपला व्हिडिओ प्रॉपर आणि HD मध्ये दिसून जाईल. ठीक आहे, जितके तुम्ही फोटोज HD वापराल तितके तुमचे रील्स किंवा जो व्हिडिओ तुम्ही बनवत आहात तो HD दिसणार आहे. सो त्यामुळे जितके HD फोटो तुम्हाला यूज करता येतील तितके करा, कारण जवळपास जे आहे ते मी सर्व फोटोज HD मधलेच तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे बाकी कुठे जर तुम्हाला तुमच्या जवळचे फोटोज वापरायचे असतील तर तुम्ही HD मधले फोटोज वापरा आणि तुमच्या मंडळाचा वगैरे व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे बनवू शकताय. तुमच्या मंडळातील गणपतीचे फोटोज असतील तर ते यूज करा आणि अशा प्रकारे एकदम HD मध्ये हा व्हिडिओ तुम्ही बनवू शकताय. ओके, आता हे फोटोज जे आहेत हे एक एक करून मी ॲड करत आलेलो आहे आणि या फोटोच्या ऐवजी आपण थोडा दुसरा फोटो यूज करूया. एकदम असा प्रॉपर आणि पूर्ण फोटो दिसेल असे गणपतीचे फोटो जर तुम्ही यूज केले तर आणखीनच चांगला तुमचा व्हिडिओ बनणार आहे. ठीक आहे, तर आता इथं बघू शकताय जेवढे पण आपल्याकडे फोटो HD क्वालिटीचे आहेत ते सगळे आपण ॲड करत आलेलो आहे आणि ॲड करून झालेले आहेत. इथं मला एका फोटोची शंका वाटते, फक्त हा फोटो यात थोडासा HD क्वालिटी नाही आहे. तर यात मी थोडंसं एक्सचेंज करतो, ह्या फोटोला रिप्लेस करतो. हा फोटो पण एकदम क्वालिटी दिसतोय आणि HD दिसतोय. तर याला थोडंसं आपण अशा प्रकारे सेट करूया. थोडेसे पिक्सार्टवरून एडिट केल्यामुळे फोटो चांगले आहेत. आता यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघा. ओके, इथंपर्यंत सेट करायचं आहे आणि इथून पुढं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि यात तुम्हाला एक जो आहे तो PNG बघायला भेटेल. तर तो हा PNG ॲड करायचा आहे. थोडासा झूम करून घ्यायचा हा PNG. झूम केल्यानंतर अशा प्रकारे असं खाली सेट करायचं आहे. यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे. डार्कनवरून मल्टिप्लाय केलं तर व्हाईट कलर निघून जातो, बट लाईटनवरून स्क्रीन केलं तर ब्लॅक कलर निघून जाईल. ठीक आहे, थोडासा आणखीन वर आपण घेऊ हा शॅडो आणि त्याचबरोबर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आतुरता आगमनाचा हा जो PNG दिलेला आहे हा तुम्ही इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. ठीक आहे, आणखीन जर थोडासा हवा असेल आणखीन थोडेसे आपण इथं शॅडोवरती घेऊ. ओके, दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे, पूर्णपणे एंडला जाऊन एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता मित्रांनो बघू शकताय यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे आणि इथं 2 नंबरची प्रीसेट जी आहे तिथून कॉपी करायचं. ओके, कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आपल्या यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर पूर्णपणे जे लहान बीट आहेत त्या लहान बीटला पण आपण हा इफेक्ट द्यायचा आहे. ठीक आहे, लहान बीटला इफेक्ट दिल्यामुळे थोडासा अट्रॅक्टिव्ह आणि जास्त असा किचकट इफेक्ट नसल्यामुळे तो तुम्हाला प्रॉपर शो होणार आहे. ठीक आहे, आता हे जे आपले लहान लहान 6 इमेजेस आहेत किंवा 5 इमेजेस जे काय असतील, ओके, तर हे 6 इमेजेस आहेत. तर या 6च्या 6 इमेजेसना आपण हा इफेक्ट देऊया. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 6च्या 6 इमेजेसना आपण इफेक्ट देऊन झालेला आहे. ओके, आता बॅक यायचे. आता शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जो 1 नंबरला इमेजेस आहे त्याचा इफेक्ट आपण इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आपल्या. ओके, आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता जे राहिलेले इमेजेस आहेत इथून पुढचे मोठेवाले इमेजेस त्या मोठ्या इमेजेसना आपण हा इफेक्ट अप्लाय करत जायचं आहे. ओके, एकदम सिम्पल एडिटिंग आहे, बट हे जर रील्स तुम्ही इन्स्टावरती टाकत असाल तर निश्चितच या रील्सला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येऊ शकतात. मिलियन्समध्ये देखील या रील्स जाऊ शकतात. सो त्यामुळे पटपट हे व्हिडिओ बनवत चला. बाप्पा माझा सिरीजचे अजून आपले पार्ट येणार आहेत. सो तुम्ही गणपतीचं जर पेज बनवलं असेल तर त्यावरती हे जर व्हिडिओज टाकले तर तुमचे देखील या गणपती बाप्पाच्या सीझनमध्ये जोपर्यंत अनंत चतुर्थी येते तोपर्यंत जवळपास मित्रांनो तुमचे देखील लाखभर फॉलोअर्स देखील होऊ शकतात. कमीत कमी 10,000 तर आरामात होऊ शकतात फॉलोअर, आणि फॉलोअर वाढल्यानंतर तुमची अर्निंग पण होते इन्स्टावरून. त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटस पेज वगैरे नक्की बनवा. व्हिडिओ रेडी झालेला आपला शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल आहेत किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता सगळ्या सेटिंग, आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. 2 व्हिडिओ आपण पहिल्यांदा वापरल्यामुळे तुम्हाला मल्टिपल व्हिडिओ लेअर इश्यू येऊ शकतो. तर एक्सपोर्ट एनिवे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता.
ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.